आम्ही काय आराम चालला. हा आरामच आहे सध्या. अण्णांच्या कुठे घ्या. मग सासरे ग ते गेले गावामध्ये. कशाला? काय माहिती बाई, ते म्हणले मा गावात काम आहे थोडस. अगं थोडं घरी पाठवत जाय ना आई त्यांना. म्हणजे मी काय तो सासऱ्याला एवढं काय बांधून तुला काय सांगा कसं आहे, काय आता रोज त्याच्यावर आमच्या दोघांची कटकट होती, रोज कटकट होती. आता त्यांच्यावरून कटकट तुम्ही काला करीत या? अगं पण इथं पोर नाही तेवढा सासरा आहे माझा. हं? घर तिकडे राहत साईडकडे. आता मी काय करू? मी काय करू? मी सांगत आहे त्यांना. तू थोडं समजून सांग ना की पोरीचं घर तिकडे, तुम्ही इकडे काय करू तुम्ही राहिले? मला मारायला आले का दोघ जण? आता कोणती पोरी येडी काय राहतो मग तुला? बसा खाली, खाली बसून बोला. हा मार डोक्याला ताण नका देऊ. तुला ताण आहे? ताण झाला आता तुम्हाला काय ताण? मी ठेवलं का इड? तुमचा बाप आहे, तुम्ही घेऊन जावाय. मला काय बोलू नका. येत नाही ना ते फोन बी नाही येत नाही. उचलती. मी काय करू त्याला? किती डोक्याला ताण आणून ठेवलं? कामधंदे सोडले का बाबा इकडे, कामधंदे सोडले का बाबा इकडे? नाव ठेवायला लागले आम्हाला. गावात लोक सांगू तुमचे राहिले. भाऊ पण तुम्हाला नाव ठेवू राहिले. तिड मायवाले कोणचं मला लय चोपाळा टांगलाय, माय माव चुकू राहिली. तू काय येऊन देते मग? काय लिहून देता? इकडे दंगाळून द्यायचं. आता तो जर हालतच नाही इडून तर काय तांगाडून देऊ? सासरा लग्न झालं परत सड पातळ होता, आता केवढं फुगले. मग काय काय औषध मग देते? त्याला काय इड मैदानी खायचंय, मैदानी लोळायचंय, खायपासून तर झोपायपर्यंत त्याची सगळी सेवा आहे इड. अगं आई पोरीला जावायला ठेव ना, जावई तरी नाव काढल. मी म्हणत मग आपण म्हणू ना सुधारले तुम्ही. हिनं सासऱ्याचं काय काम आहे? सासरा बी नाही ठेवायचा, आपण बी नाही ठेवायचं. मग घेऊन जाय ना बाबा, तुमच्या बापाला घेऊन जा. मी काय नाही माझं नाही काय येत. तू म्हणणं? सांगतोय येत तो नाही अंडाने. ना ते. तुमचं सर्वांना सांगत हो, तुमचं ऐकताय ते बरं, आमचं नाही. आव जावाई गंज तुम्हाला सांगते, परवाच्या दिवशी मला इतकं मारलं त्यांनी. हो बाबू, अगं काय झालं आई? मारलं? का बरं मारलं? फार काळ्या निळ करून टोली माई पाठ पाहिजे. काय हो तुमचा बाप असं करू राहिला? मला माहित आहे काही गावातलं. लय मारलं मला बाई. रडू राहिले माझे. कुशल मला काय म्हणते माहितीये का? म्हणे तुला मी नाही गोड लागत, तुला गावातले लोक गोड लागत. म्हणजे काय असं दोघांमध्ये? तुझं काय नवरा बायको काय मग? असं कसं होईल? नवरा मग बायको कसं काय? काय म्हणतात तुला नाही गोड लागत मला गोड? मग आपण दोघं भाऊ बहीण आहे का? नवरा बायको आहे. काय म्हणणं काय तुमचं नेमकं दोघं? माझं काहीच म्हणणं नाही बाबा. माझ्या आहे फक्त तशी नाही. तुमचा बाप आहे ना इडून हालायलाच तयार नाही. मला एवढं कळत जा बाई. जाऊ दे काय रडू. माझ्या कुशल मला इतकं मारलंय, बायको सारखं मारलं, पार काळा निळ करून ठेवलंय, पण इडून हालायला नाही. ऐकून घेतलं. काय करू बाई? शेजारी भाऊ बंद आहे का ते? तुम्ही तुमच्या बापाला आत्ताच्या आत्ता बोलवून सांगा इथून कोण घरी जा. उचलत नाही ना माझा. परत लावा एकदा. नाही सासूबाईला आला सासूबाई. लाव काय एवढं मारत्या का माझ्या आईला? काय नवरा बिवरा आहे का मारायला? लय मारलं, इडून जायचं नावच नाही घेत. मी म्हणले बाबा तो तोंड तिकडे काळ करतो, म्हणतो तुला मी जगून देणार नाही तो जर मला इडून काढून दिलं तर. अहो माझ्या आईला असं कसं बोलणार? नवरा थोडी आहे. हॅलो इकडे या म्हणा. हॅलो हॅलो. हा कुठे हो तुम्ही? हा काय ते या ना इकडे, या ना घरी, घरी कोणी नाही, या लवकर. घरी कोणी नाही. नाही नाही. आला आलो तो फोन करून म्हणतो निघेल का? हा हा? लय मला गोड. मारता म्हणे एवढं गोड गोड बोलताय. गोड. येडात करताय म्हणजे त्याचं काय आपल्याला. खरं आहे बाबा? अगं तू नाही आता कशी गोड बोलत होती ना हा, गं. येडात करताय आपल्या दोघींना. मग आमचा संसार होऊन द्यायचा का नाही? मग आता त्याला काय अरे कार्य करू? अगं अरे का रे तू सांग ते ना. कसे बोलले? अहो, तू फोन केला मी कसं येणार नाही? हा. मी विचारतो म्हणे हे का मारणार आहे? मग तू काढून दे बरं त्यांना आता हे वळ आजच्या काय, हे वळ काय पाठीवर पडले असाल कुठे तुम्ही? झोपेतच मारला असेल मी तर म्हणते. लय अग बाई, झोपू दिलं नाही म्हणून मारलं, झोपेत नाही झोपू दिलं नाही म्हणून मारलं. ऐका ऐका थांब आता इरा. माझ्या आईनं मला आता लय राग येऊ राहिला. खरं लाज वाटते अशी आई आहे. माझा काय दोष आहे? तो बळजबरी घरात घुसलाय. तू कशी घर घुसून तुमचं देते? आहे. मग तू कशी घुसून देते? पोरीचा बोलायचे सासरा बाबा, द्यायचं म्हणा, काढून. पोरीचा सासरा म्हणा कसा काही नाही येतो. लोक काय चुकणार नाही काय? माग पा आले. काय हो? येण्याचं काय नाही कर तुमले काही? काय तुम्हाला काम नाही आहे का नाही? आणि तू मला सोडलं का? उठलं का सुट्ट्या, उठलं का सुट्ट्या, उठलं का सुट्ट्या सारखे हे मी बोललं पाहिजे तुम्हाला. माझ्या आईच्या दारात काय करताय? बोलताय. काय माझ्या आईच्या दारात रोज रोज? आणि माझ्या एवढं मारलं काय? तुझं तर मारलं काय? मारलं का राहिलं? मारलं काल माझ्या आईला? तिला ठोकलं शेतीला तर करमतच नाही. तुम्ही काला ठोकलं? हा ठोकणार रे तिला, रोज ठोकणार आता त्या मनात. किती टाइम ठोकणार तिला. काला ठोकलं? हा कशाला? घर तिकडे यायचं. सोन माहित तू नको रुबाब कर. माझी आई आहे, मी करणार आहे रुबाब. का ग? तुम्ही चला.
हा घरी चला. चला आपला आपला. सीमा सीमा आई जाऊ दे ना, आई नको रडू हो तुम्ही. चला बरं घरी, काय माझ्या आईला त्रास देऊ राहिले. आई जाऊ दे, नको रडू, जाऊ दे. रडून काय होणार आहे, ते माणूस सुधारणार नाहीये. याला इकडे ठेवू नको, याला घेऊन ओ मामा, अहो काय करू राहिले, काय वाटू द्या ना तुम्हाला. ए बाई बाई असंच करून राहिला घ्या ना ते लाकूड. आता पुढे ठेवते तिला लाकूड मागून कसं काय घेऊन येते? ओ मामा ठेवा ते लाकूड माझ्या, तुम्ही रोज रोज करून मारला का. तिला जात मोठा दाट लागतो. हा हा तुमच्यासाठीच ठेवलं ना माझ्या आईला इथं. हा बारीक नाही होत. तुमची सुधरायचं तब्येत येऊन. सोनबाई तू नको नाही तुम्ही मामा घरी चला, नाही तर तुम्ही इथं राहा. मामाला घरी मी काळजी पाठव. करू. चला आपण चला करतो. चला नाही, आपण. नाही. हिला सुद्धा तिकडे दे. काला तिला काय तिकडे यायचं? तुम्हाला विश्वास नाही राहिला विश्वास. कसला आणि विश्वास. तुम्हाला काय करायचे विश्वास तू? आपल्याला तुम्हाला पोरांना कळत नाही. आम्हाला सगळं कळतं. तुमचं काय काय करतो दोघांचं तुम्हाला? आता काय नातं काय. येई नाही ती माझी. मग यांच्याकडे राहायचं. हा येईनीला मारत्या का सुजस. हा? बाई येईन नाही ग, तो मला लय बायको आणि मारी माणूस काय सुटला. सुटला? रडू नका हो, सासूचा नरडीचा घोट घेऊ का. काला मारलं माझ्या आईला एवढं. पार मामी सुजून तुली हो जावाई त्यांना मारून मारून. अरे तुमच्या बापाला सांगा, नाही तर मी फारकत घेऊन टाकल. रात्रीतून 2-3 टाइम मारितो मामी पार सुजून तुली. हो मला फारकत द्या तुम्ही. ये काय फरक मला फारकत द्या. माझ्या आईला एवढं मारलेलं तुमच्या बापांनी. मग तुला आईले मारत मला सांग काय फरक गिराई आणि मग तुमचा बापच वागत याचा होता तिकडे तसा. जाळ करा ना तुम्ही, याला हा तिकडे ना. घेऊन जा, याला इकडे नाही येत घेऊन ना, आता नका. तीनदा सांगत चालतं नाही म्हणे तिला बी मग आता चालत याच्या नाही. बेन काय माझी इस्टेट सोडून जाऊ का? हा? आता तुम्ही जा, मी थांबतो. तुमचा हक्क काय माझ्या आईला मारायचा. आकुटा उपट घरात घुसला तर पक्का भुजंग झाला. या बाई मारे हो, सुटला. हो बाई. हो मामा वा इकडं. फटाफट तुम्ही चला घरी चला आता. हा पहिल्या गाडीला काय घेऊन इथं जा. तुमचा? हे बा, तुम्ही घरी आले तर ठीक. आलं ना, तुम्ही माम्याची ठोकून लाल करी. हा, मग. ठोकून. हा. बाय बाय. मामा घरी आले तर ठीक, नाही तर मी फारकत द्याणार तुमच्या पोराला. फारकत. तुमच्या पोराला. मग तुला काय हा, नाही मी ना मा- माझी हा, गाडी. मी माझ्या आईच्या इथं राहील. मी तर राहिली पोरी फारकत झाली तरी मी हे घर सोडणार नाही. असा भुजंग काय झाला जादू केला बाई. असं तुम्ही? काय जादू नाही केले भाऊ. तो सोन्याचा बाप आहे, तो तिकडे घेऊन जाई त्यांना मारून मारून पार मारा डिल्ल करून तुलं. माझ्या आईला एवढं दिलं मला केलं, एवढं नको. मारलं का. मामा तुम्हाला पटायला पाहिजे लो. येईन बाई येते. अगं डिल्ली झाली तरी मी दवाखान्यात आवडून आणि तिची कसर नाही करणार. तुम्ही काला त्यांची कसर काढणारे. माझी आई आहे ना. तुम्ही जाते का आपल्या घरी? तुम्ही चला, तुम्ही तुम्ही चला चला. आपल्या आपल्या घरी म्हणजे येते मी हे घर तुमचं नाहीये. कशी काय येऊ? तिला घ्या. त्यांचा काय मी संबंध? कसं त्याची काय एकूण येऊ? पाहिजे. नाही तर मी राहीन. नाही नाही चला तुम्ही चला त्यांना इथे राहू द्या. आपण तिकडे नाही, जाऊ. काही माझ्या संबंध कशी नाही. काय तो तर माझी इस्टेट इकीन. अरे वा कसं इकेन? तो काय मान तुमच्या कसं काय इकेन? तिला धाक नाही राहिला धाक. हम्म. हो तुम्ही धाक लावायला आलते हाम काहीच. करूशी कायदा करू राहिला तसं काय हा. नवरा झालाय तुम्ही तो धाक बाप लावायला आले झाला. का. मा बाप आहे का तुम्ही. हे पोरग आहे तुमचं. आघाडी माणूस आला पटकन 2 अंडे फोडायचे, चपात्या करायचं, पाहुणे बसायचे. माळकरी एकच का अंडे फोडणार आहे? हा? पोसा इथं काय पोसाला ठेवला का जागरी घेऊन. जागा घेऊन तुला नाही ना मी नाही येत. काय मामी आता काय करा मी? माझ्याला एवढा त्रास त्याचा देतो. पहिला तिकडे जाळ कर. हा खंडू खूपशा तिकडे घेऊन जा तुम्ही. मी माई पोर पाठी. तुला कळत नाही मला. अहो, मामा अहो मामा काय करू राहिले. अगं रातभर असंच काठीचा दाग अहो मामा काय लावा असं त्रास देऊ राहिले माझ्या आईला. वापस कसं आले? हा? येणंच खरं औषध. तुम्हाला पोराचा संसार नाही होऊन द्यायचा आहे. पोराचा संसार तुम्हाला होऊन नाही अगं द्यायचा करा आहे. ना तुम्ही चला ना तुम्ही घरी. कसा संसार करू आम्ही. अगं तोच इकडे संसार करायची इकडे तुमचा दुसरा संसार चालू आहे. जर कोणी घरामध्ये माणूस दिसतो मग तू ये बाय. हा का हम्म. तुमची मग ते कोण आहे. तुझे मा तुझी- नातं काय विचारा. मा तुझी- येईन बाई. येईन बाईचे का खरं एवढं याच्यावर वाटतंय का येईन बाई. याच्या पायी याच्या पायी आपले भाऊ बंद घरात आहे ना. हम्म. मामा तुम्ही घरी चाल. तुमच्या पाय भाऊ बंद एक सुटून माणूस राहिले. मला पाकरचा माग सुद्धा तुझ्या घरामध्ये समाना नाही. माझ्या आईच्या येते ना मी लग्न करून देईन. हा? माझ्या आईच्या वयात हा मी लग्न इड करून इड देईन. या मावाल्या या पाहुण्या गावात सारं गाव रावटाळून येतो माझी तुला आणि मला म्हणतो तो इड मला पाखराचा माग नाही सण माझी तुला लग्न हा करायचंय माझ्या आईचं लग्न. लग्न आता करायचं? करतेच मी या मी वयाचं माझ्या लग्नच आईचं लग्न. करणार आहे आता. जाऊ द्या ना करतील ना. हे कोण आहे सांगणार आहे. सुन बाई तू का बस बारीक तोंडा मोठा घासतो येऊ. नाही नाही तुम्ही घरी चला मामा. तुला लग्नाची हौस झाली का? हा, लग्नाची हौस झाली तुला. लग्न करायचे कोणाबरोबर करते? करणार आहे. कोणाबरोबर करते? मी पाहून देते मी पाहून देते ना माझ्या आईला. हो लोक नको ओ मामा ओ इकडे मामा. वळ, हो ना, ओ तुझ्या मामा. बहिणीला हा का काय माझ्या आईला काय का बरं मारताय तुम्ही हो? माझी इज्जत घालती काय? अगं हा का काय हुंड्यात आला का काय मग काय तुमची कोणती इज्जत आहे. हुंड्यात घेतला का माझ्या आईने तुम्हाला. लोक बोलती तुला येणे ना या वयात नावरा त्याला. करू द्या ना मग. तुम्ही रोज इथे लोक नावं नाही ठेवती लोक का. येणे म्हणते का तुम्ही जाऊन बसले बहिणीच्या घरी वर्ष मग अरे आमचं काय नाही आपलं गत म्हणून राहतो. लोक उलटे काय म्हणून म्हणते काय बदलायचं जावाई याव माय भाऊ बंद म्हणत्या काही येई घरात घुसला
येई घरात हेच लय मारी म्हणणार आहे ना, मारा रोज रोज इथं येऊन बायको पडत आणि आहे. याचा तिकडे जाळ करा, याचा तिकडे सपाटा करा. रात्री आलो की 3 बारे बल्ब बंद करते, 3 बारे लावतो, उठून बल्ब लावायची. मग बल्ब चालू करून काय करायचं? आणि हे बल्ब लावायला इथं आले का तुम्ही? एवढं विचार राहिले माझ्या आईला? घर नाही बल्ब लावायला आपलं? घर लावा ना, आपला बल्ब काय लावणार? तुम्ही लावा ना तिकडं, मोठी मेणबत्ती लावा. नाही नाही, आम्ही बल्ब नाही आवडत. नाही मी थांबणार इकडे. चला घरी, चला आपण घरी चला. नाही नाही, मी गेलाय का? हिला काय माझी आई येते? मी नाही जाणार बाबू. अहो, लय काय मोठं येडवलं लाकूड तुम्ही? घेतलं बाई. माझ्या आईच्या काय मागे लागले हो तुम्ही? मागा तर सोट्या लहान होता, आता सोट्या बाय कसा काय? नाही नाही नाही, सोडा तो सोडा तो. तो ती दपली माडवाक्यात घालीन, याला तुम्ही पहिल्या गाडीनं घरी मामा घेऊन चला आपल्या जा. घरी जाऊ. एक काम करा आता, तुम्ही आमना सोबत चला. याचे 2 दिवस राहू दे, 8 2 दिवस हात वरी करते ना, आपल्याला आवाज रोई लागते. बाई इड मा एकपट तमाशा केला तुमच्या दारात. मी येऊन काय दुप्पट तमाशा लोक करून थुकली. घेते का? तिकडे आले का हा मी तिड कोंडून मला देतो. मारायला कमी नाही तिकडे आले करणार. का मी कोंडून देतो. मग नाही, तुम्ही नाही. इकडे येऊन या. बस बरोबर. पण आपल्यावर बरोबर. आपल्या भाऊ बहिणीचं नातं होईल. या बाई इकडं पा. शिस्ती याचे तिकडे बरोबर. कोंडून देऊ. नाही पाठी देऊ इकडे. शिस्ती नाही होणार बरोबर तसं. तिकडे ती. वाय बर आहे. हा? मामा चला ना माझ्यावर काय उभा करून राहिले? बाय बाजला धाक लागतो, धाक. हा हा दाखलावायला तुम्ही चालले का? तिथं आणि लय येईन मोकळं. ना, का तुमचा दाग? हा? हा ना. बस वर. मी नाही बाई, मी आमच्या नाही कोणाचा देखत- दाग पाळणार बाई. तुला नको लावायचं पाळूच का? नको. मी माझ्या आईचं लग्न करून देणार एवढं हो. का करतात तुम्ही? लय मारितो बाई, काय आपण सांगू. माझ्या आईचं लग्न करून देऊ बरं का? माझ्या आईचं लग्न करून देऊ आता आपण. माझं कोण कमी सोबत? झालं. त्यांच्यासोबत नाही नाही, आता यांच्यासोबत का पाहू दुसरं? कोणतं लग्न करता का मग? आम्ही. कोणाचं तुझ्या जे लग्न केलं ना, तिचा नवरा एक दिवस संपवलंच मला समजा येते. त्या बाई. हा मग तुम्ही करून घ्या. हा. आम्ही राहिली राहून जातो. मग काय कसं करायचं? तिला टाकून जातो, मी जातो घरी. जमा का? भाऊ बहिणी हो का आम्ही आता? जमन का? उभा जमन का? म्हणजे पोराचा वाटोळ झालं तर चालेल. पण यांना या वयात लग्नच करायचं. मग तेव्हा आधीच करायचं ना. आमचं काला नशीब आमचं काय फोडलं. केलं? मग तुम्हीच करून घ्यायचं ना. अगे पुरी तुला माहिती नाही, तुझी सासू वाढल्यापासून आहे ना, ही ना मला माझ्या बायकोची आठवण येऊन दिली नाही. मारितोच तसं तर काय करू. मारते म्हणजे लय मारितो बाई. अगं आई म्हणजे तुमचं का आधीपासूनच होतं नाही का? गं बाई, आत्ताची गोष्ट आहे. आताच झालं का? पहिले नव्हतं. मग आता आम्ही काच आता झालं आणि पहिलं नव्हतं. अगं हा जसा इकडं आला का तसा याला घरातच घुसला. हा बका भुजंग झालाय. हा मारितो इकडे मला. जेव्हा येतो ना मी, तुझ्याला ठोकल्याशिवाय जात नाही. तुला विचार. म्हणजे चुकी तुमचीच आहे. तुम्ही मग सवय काय? लावून दिली. तू काय काला तिथं? ठोकून देते यांना? अगं मारितोच लई. काय सांगू मी त्याला म्हणते का ठोक म्हणून. तोच पका तुम्हाला ठोकायला माझी ताई भेटली का? त्या दिवशी तोंड दाबू ठोकली. ठोकायला एवढा लांब का? इतक्या सुनाच्या घरी. बाबा तिचा आवाज तरी येऊन जाय का कोणाला बाहेर? हा? लई मामा ठोक. तुम्ही चला आता. तुम्ही चला ते बघ. लोक नाव ठेवतील हो मामा. काय करू मग? तिकडं तो जाळ कर. इकडं थांबू नको. याला पोस्ट करू नका चालू. तिकडं तो सपाटा कर. याला येऊन नका देऊ. चला. हा? ते आपण पोचू का आपण त्यांना? चला चला हो मामा. याला पोस्ट करून आलो मी लगेच. हा चला. यांचं जाळ तिकडच करा. याला येऊन नका. परत नाही जाणार, मी बरोबर घेऊन जातो. गजरे तुला सांगतो. बाई कसा गजरी म्हणतो. तुमची येईन बायको आहे का ती? तुमचा गजरे भाऊ. गजरे करायला माझी आई आहे ना ती. माझी आई आहे ना ती. पळ काय तू तिकडं? पळा, पळा, चला हो पळा, तुम्ही. पळा, चला तुम्ही पळा, घरी चला. मामा मागे घरी पळा, चला. मागे पळा तुम्ही. रात्रभर असंच कुदतो मामा घरी बाई. चला हो मामा घरी चला. घरी चला. थोडं मोकळं सोडा. नाही घरी चला हो मामा. चला, तुम्ही घरी चला. लय बोल करायला लागली की. चला आपण घरी जातो. फार मामाने इज्जत घालवली. अरे जर आता थांब रे. परत हे तुम्ही ठेवलं घरी नाटकं गेलात ना, करून चला. हा? चला. काय आले? काल माझ्या आईच्या इथं रोज रोज जात्या हो. चालणार सासरवाडी लुटा सुद्धा चाल. घरात तुम्ही सासरवाडी नाही मनी सासरवाडीची ती. काय नाही मी का तो तुझ्या लोकांचा आधार मी आधार द्यायला तुम्ही गेले. आधार मी देतो तिला. मग आमचं म्हणून नातं सुजवून ठेवली का? हा? म्हणून सुजवून ठेवली. अरे एवढी नेस सुधावली ती परत दिवशी रात्री जेव्हा ठोकलेलं लय 2-3 टाइम ठोकली ना तेव्हा सुचली. अहो का मामा. बरं ठोकली? हा? मग येतो राग मला. मामा तुम्ही ठोकाल तिथं काल जाता किती इज्जत जाऊ राहिली गावात. जर आता परत तिकडे गेले मग पहा तुम्ही. तुमच्या पोराला नाक ठेवलं का पुढे दाखवायला? नाक तर पण मोठे देते. ते असं दिसायला पार घातलं तुम्ही. हा? इज्जत ठेवली का? पार इज्जत घातलं. इज्जत अरे उलटी इज्जत वाढवली तुम्ही. कस काय इज्जत वाढली? मग एक काम करा तुम्ही दोघे इथं राहा. मी जाते माझ्या आईकडे. काल काल? माझ्या आईला सांभाळायला. आणि आम्ही काय हाताने करायचं? मग आता करा ना हाताने. वेळ तुमच्या बाप्पानी चांदी हाताने करायची. एक काम कर, तू जर गेला मी तिकडच राहिले तो. हा मग पर्याय काही नाही नको मग. काही नको. माझ्या तुम्ही टोकू टोकू पार सुजून ठेवली. मी राहते माझ्या आईकडे. अरे बाय माणसाला म्हणते ना
बायलाला 7-8 टोला आणि बाय मात्र 7-8 टोला लागतो नको. बाय शिस्तीत वाग. मी आहे माझ्या आईचा आधार, मी राहणार तिथं. तुम्ही काय रोज रोज जाऊन जाऊ तिथं घाण करून ठेवली माझ्या आईकडं. काय तिकडे मग इथं काय काय तिकडे इथं तिकडे काय काय नाही मग तुम्ही काल गेलते तिकडे? नाही ही तिकडे गेली मग माझे पंचायत होईल काय तुमची कस काय पंचायत होईल? जेवण खावण्याची इथं नाही का करून खाऊ खायला? घालतो ना. हा? इथं मी खाऊ घालत होते ना, मग तिथं जायची काय गरज होती तुम्हाला? पण माझ्या तिला कुणी नव्हतं ना. मी आहे ना माझ्या आईला, मी जाईन ना 8-8 दिवसाला. काय 8-8 दिवसात तिकडे? मग यांना पाठवायचं का रोज तिथं? तुझ्या आईला बोलून घ्यायचं इकडे. इथं आता अशा तुम्हाला याच्यात का असं तिला लोकांनी मजा केली तर त्याला पण घरचे नको मजा करायला. कोणती मजा मजा करत्या? म्हणजे हा? खाण्यापिण्याची हा. माझ्या आईला इथं घेऊन येते, इथंच मजा करू. ते तर लय भारी काम होईल. सुखच आहे ना दुसरीकडे. ते वेगळे ठेवले तर बरे, नाही तर एकत्र राहिला काय वेगळे कामाचं नाही. कशाबद्दल तुमचं म्हणणं आता काय होईल तुम्हाला कळत म्हणून सांगतो ना वेगळे कर यांना. वेगळे कशात? माझ्या आईचं लग्न करून देईल मी हवंय. कोणते माझ्या आईचं आता कोण लग्न करायचं कोणी करेल माझ्या आई देखणी दिसायला. तो जण लग्न केलं सकाळ लग्न केलं का संध्याकाळी तो सापडा चाला तुम्हाला इथं बांधून ठेवून मी पोलीस तुम्ही स्टेशनला बांधून ठेव नेईन. ना 4-5 दिवस तुम्हाला तुम्हाला. तुम्हाला कस काय सुटणार? लग्न झालं सुट्टा काही नाही. सुटलं मी एकदा जर सुटलं ना तर दोघांचं खून करावं येणार नाही. नाही त्यांना मी जम्मू काश्मीर पाठवून देईन. मी पार त्याच्या पुढे जाईल ते तुमचं तुमची बाप होत खून करणार आहे आपला. हा. आपला तुमचा नाही नाही तुझ्या आईचा. मग माझ्या आईचा हा. माझ्या आईचा कशाला? माझ्या विरोधात आपला काय करेल? लग्न माझ्या आईचा काला करल? लग्न केलं मग. माझ्या एकटे दिवस काढणार आहे का आता लग्न आहे करेल? ना मी काला तुम्ही आहे आधार द्यायला नका आदर माझ्या आईला. मी आहे मामा, तुम्ही घरात व्हा. तुझ्या बायको तोंड सांभाळला का तुम्ही तुमच्या बापाला सांभाळा बरं का. आता मी कोणले सांभाळू? हा तुमच्या बापाला सांभाळा. तुझी सासू सोडीन तुझी बायको ठोकी बायको काला टोकल बायको आहे मानवरा टोकायला. नाही, नाही, मानवरा आहे ना, मानवरा आहे ना. मानवरा आहे. रागाला मग काय माझ्या असं बायकोला काय? आणच्या. म्हणजे माझ्या आईला टोकशाल काय, मला टोकशाल काय? माणूस मध्ये जाऊन दे तोवर जाऊन दे तुम्ही मग काय करायचं का रोज आम्हाला मारायचा? आणि तोंडाने मोठा काय हा. सून गेली का? आईलाही टोकायचं सुनाली टोकायचं. काला मानवरा आहे ना. हम्म? माझ्या आईच्या घरी जायचं काय काम पडलं काय तुम्हाला? काय तुमचं हा तिकडे? ट्रॅक लाकडाने ए, तू घरात तुम्ही घरात लाकडा. कोंडा घरात कोंडा चला घरातच घ्या. घ्या घरात. अत्याचार करू नका बघा तुम्ही घ्या घरात. करायला लागत. घर उघडा, घ्या लावून घ्या. घर तुझी मम्मीला फोन कर आणि सांग दुसरा नवरा करी घेऊन आते. चला माझ्या आईकडे जाऊ आपण. हा चल. मामी आता अण्णाला घर कोंडी. तो टेन्शनच गेला तू आता. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता काय अण्णा येत नाही. तो टेन्शन गेला. आम्ही ठेवलं घरात कोण. आपण आता तुम्ही दुसरं लग्न करा टाकू. कोणाचं आता म्हातारपणात का माई माझी आली का काय पण नवराले घाबरी तरी येणार नाही त्या आटे. तुमचा बाप आहे ना, तुमचा बाप बळजबरी घरात घुसला, त्याला वाटलं हिला बाहेर नवरा नाही, मग इथे इष्ट केला कोणी मारच नाही, मग त्याच्यामुळे बाप सांगतो ना. मीच आहे. मग आम्ही दोघं राहू का इथं? आपण तरी काय येणार करते? नाही. आणि तरी आपली येणार इस्टेट कोण नाही ना सांभाळे? बाप. बाप आहे ते तुमचा. हा 2-4 दिवस ना पाहुणा काय. तुझं आलं का आपण परत तेच करू. नाही सासूबाई नवरा करतो ना. कुठे या वयात? मग सांभाळ इस्टेट कोण सांभाळे त्याची? नको बाई काय तुमच्या वाटणीमध्ये अजून वाटेकरी उभा करत्या. जाऊ दे तुला तर आधार होईल ना. तुम्हाला तर आधार होईल. मी का काय म्हातारा जीव झाला, मला आता आधाराची गरज आहे काय? तुम्ही आहे ना, तो तुम्हाला सासरा तिकडे घेऊन देणार गेलो आहे. असतो पण सासरा काय कामाचा एवढं नाही. तो वय होऊस तर मी आज 20-22 वर्षापासून मी जिंदगी काढली. तू काढले. आता म्हातारपणात यांचा काय? बाप आहे का ध्यानावर? रोज इथं उठून येतोय मग तो. आज कोणलंय उद्या काय करणार आहे? मग. नाही, नाही, उद्या उद्या आले इकडे मग. त्याला काहीतरी औषध घालून मारून टाका. नाही बाप आहे शेवटी असं पाप मग लागणार. तो जर इडा आला तर मी खाऊ घालील, पण तुम्ही गागाट नाही करायचं. मी तर नाही करणार काय आहे. अडचण नाही तुम्ही करा काय करायचं. करतो. हा. मग मला पाप लागन बाकी काय. तुमचं काय तुमचं दखून जाईल. तुम्हाला त्रास देताय ना ते मग त्याच्यामुळे. लय डोक्याला ताण झालाय बाय, असं कुठं राहतं काय? हे बाय मला कोणाचा आधार नाही. मी म्हणले जाऊ दे मरते बाय, लेकीचा सासरा आलाय, ये आलाय तो माया निघाला 12चा. राहिनी 1-2 दिवस. हे बाय राहिलाच होता, घरातच घुसला. ही कोणची पद्धत बाय अशी? मला म्हणे तुला ठोकील घरी. मग त्यानं काय लायसन काढलंय? हे बाय मला जसं काय बायको समजून मार राहिला बाई, ही कोणची पद्धत आहे? तू आधीपासून आळा घालायचा. तुम्ही होता, कसं एवढे आधीच ढिले नव्हतं पडले? येत. पण मग. तुम्ही- डेअरी मध्ये ना. 2 दिवस राहिला आणि तिसऱ्या दिवशी तर त्यानं मला अशी ठोकली बाई रातची. तू आम्हाला तेव्हाच सांगायचं होतं का हो? मग लगेच फोन करायचा आम्ही आलो असतो लगेच. हे भाऊबंद म्हणले असते, हीच त्या मापाची म्हणून या ना इडे येऊन ठेसली. ते बरोबर. एक बाई ठोकली आणि टाकली, कोणाला सांगत नाही, बसले गपत बसून राहिले. तर वर्ष गेलं बाई गप बसून म्हणून हे आता असं झालं, एवढं झालं. सांग. मी आतापर्यंत कोणाला बोलले नाही बाई, मी फार असे करून ठेवलं त्याने मला. आणि ते असे झाले.
दिवस कसा जायचा पण रात आली का मला धाक उभा राहायचं. तो रक्त पिऊ पिऊ एवढा झालाय तो. मग बाई आता किती ठोकेतो किती नाही, किती ठोकेतो किती नाही, असं मला प्रश्न पडायचा बाई. सध्या आता आम्ही आज कोंडून ठेवल्या. हा. त्याच्यावर उद्या जाऊ करू येतो. काय आलं का इकडे नाही तर त्यांनाच एखादी बाई पटवून देऊ, म्हणजे लग्न करून देऊ त्यांचं. ते नाही ऐकायचे ते. मला नको सांगू बाई, आणि खरं ना त्याच्यावाले लग्न करून दिलं तर भारी काम होईल. हा ना, मरू दे मजा आली तरी द्या त्याला ना. तरी म्हातारपणाला तिकडं होईन बाई एखादं बुजगावनं भाकरी ठोकून घालायला, आणि कुशल तुम्ही इकडे या. आज तुमच्याच आणि उद्या हा मग काय तुमचंच आहे. तेच करू. मग तेच काय करू, हा. एखादी पाहून तिकडे देऊ लाईन गावात. बसाड देतो आपण इकडे लागू. मग काय चल जायचं घरी मग. हा मग काय इकडे कडी लागू. दरवाजा तोडून टाकल. चला आई आम्ही चाललो. हा चहा पिऊन जा चला. चल बरं. हा चला चहा पिऊ.